तिथं काही गाडवा आली होती आणि आजच्या आंदोलन मात्र ती येणार नाही हे आम्हाला माहित होतं, म्हणून त्यांना यांची भाषा कळते म्हणून इथं गाडवा आणली. अहो कलेक्टर साहेब हे चित्र बघा, अहो डीएसपी साहेब हे चित्र तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहताय. अहो या धरतीचे खरं मालक कोण आहे? हे आमचा आदिवासी बांधव आहे. या धरतीच्या खऱ्या मालकांना त्यांची धरती वाचवण्यासाठी रस्त्यावर बसायला लागतंय. ही लोकशाहीची मोठी थट्टा आहे. आधीपासून वास्तव असताना आमचा आदिवासी बांधव आहेत. अहो काय अवलाद असले ती आमच्या आदिवासी बांधवांना आदिवासी नाही म्हणत, ते वनवासी म्हणतात. हीच ती हरामखोर अवलाद आहे. एक मिनिट शांत बसा. इथं माझं याच्या मागे सिरियस गाडी अडकली म्हणून एकच गाडी सोडता येते. याच्या मागे एक अँब्युलन्स आहे म्हणून एकच गाडी सोडणार आहे. 5 मिनिटं सर्वांनी शांतता करा. आदिवासी आजादी हटाओ, आजादी हटाओ. आता नुसतं आजादी हटून चालणार नाही, आपल्याला आजादीचा एजंट पण हटवावा लागणार आहे. बरोबर गोष्ट. आजादी हटाओ, आजादीचा एजंट हटाओ. आपल्याला आपली जमीन राखण्यासाठी तुमच्या सर्व आदिवासी बांधवांबरोबर तुमच्या पुढे 2 पाऊल हा अतुल बेनके तुमच्या सर्व एवढं मी तुम्हाला सांगतो. मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये एक तर एवढे पोलीस बंदोबस्तामध्ये प्रोजेक्टर आणण्याची काहीच गरज नव्हती. प्रोजेक्टर काय आणला? अहो तुमच्या काय बापाची पेंड आहे? आमच्या गावात येणारा आम्हाला दाखवलं आमची जमीन तुम्ही कशी घेणार? अहो मी तुम्हाला परत सांगतो प्रशासनाला, 21 तारखेची जर प्रदूषणाची मीटिंग रद्द केली नाही तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही एकजुटीने चर्चा तोडल्याशिवाय राहणार नाही. जर कायदा सुव्यवस्था बिघडला तर याला सर्वस्वी जबाबदार या राज्याच्या मुख्यमंत्री आणि इथले कलेक्टर असतील एवढं मला तुम्हाला सांगायचंय. म्हणून आजपासून मला प्रसार माध्यमाने पण सांगायचंय, सुरेशजी वाणी कोण आहे तुम्ही? कोण आहेत? नागरिक म्हणून काम करत असताना तर तुम्हाला अशा प्रकारची जर भाषा वापरत असेल आणि नागरिक तुमच्या गरीब होत असेल तर लोकप्रतिनिधी आपण हे सर्वसामान्य नागरिक गरीब असल्याशिवाय राहणार नाही. आज जे आपण आंदोलन केले, आपण सर्वांनी 17 तारखेला मोठ्या संख्येने पुण्याला पोलीस बरोबर मोर्चा मोठा करायचा एवढं तुम्हाला आवाहन करतो. आणि आजारीच्या प्रकारचं आम्ही जुन्नरमध्ये होऊ देणार नाही एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.